नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे। ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळोवेळी तुम्हाला टीईटी, सीटीटी, टेट एक्झाम बद्दल संपूर्ण माहिती मिळून जाते। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बऱ्याच लोकांनी टीईटी एक्झाम दिली, काल झालेली सीटीटी एक्झाम दिलेली आहे, पण काही लोकांना कमी मार्क आलेले आहेत, काही लोक चांगल्या मार्काने पास झालेले आहेत। आता पुढली रूपरेषा कशी ठेवावी, पुढे काय करावं? विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, लक्षात घ्या। खूप कमी म्हणता येईल, साधारण 2-3 महिने, तुम्हाला 3 महिने भेटतील बाबा। इथून पुढे 3 महिने, 4 महिने किंवा 5 महिने सुद्धा भेटतील। आता लागा तयारीला टेट एक्झामच्या। टेट एक्झामच्या बऱ्याच लोकांची ऑफलाईनची डिमांड असते, पण ऑफलाईन कुठेही तुम्हाला क्वालिटी भेटणार नाही। त्यामुळे सरळ सरळ ऑनलाईन क्लास जॉईन करायचं आणि तुमची परीक्षा सुद्धा ऑनलाईन असणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचे, ऑनलाईन क्लास जॉईन करायचे आहेत। आता शिक्षक भरती होईल का, हा मुद्दा आहे। खरंच टेट एक्झाम होणार आहे का, हा जो काही तुमचा मुद्दा आहे। मित्रांनो, आता 1-2 दिवसापूर्वी एक अपडेट आलेले, पुढल्या म्हणजे 2025 मध्ये 50,000 जागा भरल्या जाणार आहेत। किती? 50,000। वेट पुढे ऐका, 50,000 कुणाच्या भरल्या जाणार? लगेच शिक्षकांचे 50 समजू नका। त्यात शिक्षकांच्या या 10,000 पदसंख्या आहे। रूपरेषा काय आहे? 10,000 पदसंख्या भरली जाणार आहे। कुणाची? शिक्षकांची। आता जसं आपलं मंत्रिमंडळ ठरेल, आज कालच कॅबिनेट मंत्रीपद ठरलेत, फक्त आता त्यांना पद वाटप राहिलेत। कोण शिक्षक मंत्री होणार, कोण रेल्वे मंत्री होणार, कोणी कृषी मंत्री होणार, त्याप्रमाणे 10,000 पदसंख्या भरली जाणार आहे 2025 मध्ये। आणि त्याचं कॉम्पिटिशन सुद्धा मागच्या भरतीपेक्षा वेगळं असणार आहे आणि जास्तीचं बी असू शकतं। त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, हा माझा संपर्क क्रमांक आहे। माझे ऑनलाईन क्लास चालू झालेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना हवे आहेत त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे, टेट 2025। ठीक आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, 9665484048 हा संपर्क क्रमांक आहे। संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केलं तरी हरकत नाही। परीक्षेबद्दल माहिती व सर्व अपडेट भेटतील। तुमचा नंबर सेव्ह केला जाईल। अपडेटेड राहण्यासाठी किंवा आपले स्टेटस बघण्यासाठी मला संपर्क साधू शकता। ठीक आहे। आता पहा मित्रांनो, 2025 मध्ये 10,000 जागा भरणार, कोणाला देता येतात? बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत। डीएड असेल, टीईटी पास असणं कंपल्सरी आहे, फर्स्ट पेपर किंवा सेकंड पेपर। पदवी असेल तर सेकंड पेपर, म्हणजे साधारणपणे या व्यक्तीला देता येतात। त्यानंतर बीएड आहे, बीएडच्या सर्व धारकाला टेट एक्झाम देता येते। बीएडच्या सर्व धारकांना टेट एक्झाम देता येते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बीएड कंप्लीट असणाऱ्या विद्यार्थ्यांनी, संपूर्ण विद्यार्थ्यांनी तयारी करायची आहे। डीएड कंप्लीट आहे, सीटीटी किंवा टीईटी पास आहात, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तयारीला लागायचं आहे। पास, आता पात्रता परीक्षा पास झालो म्हणजे नाही, ही मेरिटची परीक्षा। या टेट एक्झाम मध्ये आपल्याला किती टार्गेट मिळवावं लागेल याच्याकडे आपलं घारीसारखी नजर असली पाहिजे। आणि येत्या काळामध्ये ते सगळे मार्क वेचायचे। आपल्याला 200 मार्काचा पेपर आहे। 200 मार्कापैकी आपल्याला सर्वाधिक मार्क पडले तेवढं लवकर लागणार आहोत आपण, लक्षात घ्या। सर्वाधिक मार्क पडले पाहिजेत। ठीक आहे। आता मागच्या भरतीमध्ये 88 मार्कावाला सुद्धा लागलाय, लक्षात घ्या। 78 मार्कावाला सुद्धा लागलाय, 120 वाला घरी बसलाय। असं पण असतं बरं का, लक्षात घ्या। म्हणजे हे कसं आहे, कास्टनुसार, विथ इंटरव्ह्यू, विदाउट इंटरव्ह्यू, म्हणून आपलं कास्टनुसार आपल्याला किती मार्क मिळवायचे। आपण टार्गेट केलेलं आहे 150+ मार्क मिळवून देण्याची हमी, प्लस बेसिक पासून सर्व गोष्टी शिकवल्या जातील। कारण आपला सिलेबस जर विचार केला, 1ली ते 10वी पर्यंतचा निश्चित असा सिलेबस नसून या सिलेबसवर आधारित बौद्धिक चाचणी, अभियोग्यता चाचणी घेतली जाणार आहे। त्यामुळे सिलेबस म्हणतायत ना, आम्हाला सगळं माहित आहे, असं आहे तसं आहे। सिलेबस 1ली ते 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित, प्लस याच्यामध्ये 20% ऍडव्हान्स असतं। आयबीपीएस काय करतं, याच्यात अजून ऍडव्हान्स टाकतं विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी। ते सर्व गोष्टी आपल्या क्लासच्या माध्यमातून शिकवल्या जाणार आहेत। आणि आपली पदसंख्या डोक्यात ठेवा, सध्या स्थितीमध्ये 10,000, याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते आणि आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणारच आहोत। 10,000 पदसंख्या म्हणजे पण कमी नाही, खूप मोठी पदसंख्या आहे। ठीक आहे। याच्यामध्ये सुद्धा म्हणजे 2010ला 10,000च पदसंख्या भरली होती,
त्यानंतर 2017ला 12,000 पदसंख्या, 2022ला 21,000 पदसंख्या आणि 2025ला परत 10,000. शासनाला काय करायचंय, दरवर्षी परीक्षा घ्यायची. दरवर्षी इथून पुढे उच्च न्यायालयाने सांगितले की दरवर्षी यांची परीक्षा घ्या. कारण यांना काय करा, बदल्या देऊ नका, पण परीक्षा घेऊन त्यांना कुठे जायचं ते ठरवू द्या त्यांना. त्यामुळे टीईटी पास असाल नापास असाल तयारीला लागा. महत्वाचा मुद्दा तो आहे. आणि जे लोक आता नवीन फ्रेश आहेत, तुम्ही वर्षभर तयारी करा रे बाबा. जे नापास झालेत ना टीईटी सुद्धा, त्यांनी वर्षभर, कम्प्लिटली वर्षभर, जास्त वेळ नाही, दिवसभरातले 4 तास अभ्यासाला द्यायचे, स्वतःसाठी द्यायचे, स्वतःच्या करिअरसाठी द्यायचे. एवढे डोक्यात ठेवा. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही 2 वर्षांनी, 2 वर्षांनी नाही 3 वर्षांनी 100% शिक्षक होणार तुम्ही. मी एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, अजून 5 ते 10 वर्षामध्ये, 5च वर्षामध्ये शिक्षक कमी पडतील. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. डीएड कम्प्लीट बंद होण्याच्या मार्गावर आहे. राहिले फक्त बीएड. बीएडला सुद्धा विद्यार्थी भेटत नाही. म्हणजे या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी विद्यार्थी उत्सुक नाहीत. ज्या लोकांनी बीएड केले, ज्या लोकांनी बीएड केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं सोनं होणारच. मी गॅरंटेड सांगतो, गॅरंटेड सांगतो. बी कॉन्फिडन्स राहा आणि अभ्यासाला लागा. तुमच्या नावापुढे शिक्षक आणून देण्याची जबाबदारी गुरु अकॅडमीची असेल मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा असा मुद्दा आहे, येत्या आगामी काळामध्ये जागा कितीही आल्या तर आपलं टार्गेट जबरदस्त ठेवणं गरजेचं आहे. खरंच नशीबवान आहात. कारण काय, 61,000 पदसंख्या रिक्त असताना शासन भरलेलं नाही. का भरलं नाही? 61,000 पदसंख्या कुठे रिक्त आहे? 1 ते 10 पटसंख्या नाही, 1 ते 20 पटसंख्या नाही. ज्या शाळेमध्ये 50, 60, 100, 200 विद्यार्थी आहेत त्या शाळेमध्ये पटसंख्या, तिथे रिक्त पदे भरपूर आहेत. लक्षात घ्या. 1 ते 10चा जो काही कंत्राटीचा तो GR तर कॅन्सल झालाच. पटसंख्या कमी असल्यामुळे तिथे कंत्राटी पद्धत राबवा, तो GR कॅन्सल झालाय. लक्षात घ्या. तुम्हाला पण कळून आलं असेल. ठीक आहे. तिथे कंत्राटी पद, आता 10 लोकांसाठी एकच व्यक्ती, तो पण कंत्राटी, काय शिकवणार आहे? त्याच्यावर रिसर्च टीम काम केलेली, त्याच्यावर व्यवस्थितरित्या विचार करून परत तो GR कॅन्सल केलेला आहे. जिथे रिक्त पद भरपूर आहेत, महाराष्ट्राचा शिक्षणाचा दर्जा खालावत चाललेला आहे, तुम्हाला पण माहित आहे. आणि 3 डिपार्टमेंट इथून पुढे सांगतो. पहिलं डिपार्टमेंट म्हणजे गृह विभाग जागा भरणार, आरोग्य विभाग जागा भरणार, शिक्षक विभाग जागा भरणार. त्याच्या पलीकडली डिपार्टमेंट मी सांगू शकत नाही. महसूल विभाग सांगता येत नाही. म्हणजे बऱ्याच गोष्टी या घटकावर. अंगणवाडी परिवेशिका, अरे किती जागा भरते. मग आपली शिक्षक भरती पण याच दर्जावर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला येत्या 4 महिने फक्त अभ्यासामध्ये राहायचंय. तुमच्या नावापुढे TR लागल्याशिवाय राहणार नाही. बी कॉन्फिडन्स आणि मोटिवेट सतत राहा. निगेटिव्ह मध्ये जाऊ नका. सोशल मीडियावर ज्या काही अफवा आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि अभ्यासात राहावं. टीईटी पास नापास सर्व विद्यार्थ्यांनी टीईटीचा अभ्यास करावा. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. अभ्यास विसरणार नाही नक्कीच. काल CET परीक्षा झाली, बरेच विद्यार्थी पास झाले असतील. त्यासाठी सुद्धा तुम्हाला भावी वाटचाली शुभेच्छा. मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.